ओके. सो आजचा टॉपिक काय आहे आपलं? टॉपिक आपला होता आजचा फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट ऑपॉर्च्युनिटीज. ओके. फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट ऑपॉर्च्युनिटीज. ओके. सो काय असतं फ्रीलान्सिंग कोण सांगेल? काय असतं फ्रीलान्सिंग? सी आपण सपोज डिजिटल मार्केटिंगचा विचार केला किंवा कोणत्याही एखाद्या टेक्नॉलॉजीचा विचार केला किंवा एक्सपर्टचा एखादा विचार केला जसं की डेव्हलपर आहे. परत वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झिक्युटिव्ह असतात, ग्राफिक डिझायनर्स आहेत, व्हिडिओ एडिटर्स आहेत. ओके. सो हे सगळेजण काम करतात. काम करताना किती वे आहे त्यांच्याकडे की काम करून पैसे कमवण्यासाठी. ओके. सो पहिला तर वे आहे की तुम्ही जॉब करा. ओके. आपला रेग्युलर जो जॉब आहे 9 to 5 वाला तो जॉब करा. ओके. ज्यामध्ये पण तुम्ही एक्सपर्ट आहात त्याच्यामध्ये तुम्ही काम करून तिथून पैसे कमवा. दुसरा एक आहे की वे तो म्हणजे बिझनेस करा. स्वतःचा ओन बिझनेस ज्याच्यामध्ये तुम्ही काय काय करू शकता जसं की स्वतःचे ओन प्रोजेक्ट्स तुम्ही डेव्हलप करू शकता. ठीक आहे. ज्याला इन हाऊस प्रोजेक्ट्स म्हणतो आपण ते तुम्ही करू शकता किंवा तुम्ही एखाद्या कंपनीला किंवा ऑर्गनायझेशनला अप्रोच करून तिथून तुम्ही प्रोजेक्ट जे आहेत ते घेऊ शकता. ओके. सो बिझनेसमध्ये तुम्ही अशा पद्धतीनं प्रोजेक्ट्सवरती काम करता. ओके. आणि त्याच्यानंतरचा एक ऑप्शन आहे तो म्हणजे फ्रीलान्सिंग. फ्रीलान्सिंग म्हणजे काय की ज्याच्यामध्ये तुम्ही जॉबही करत नाही आणि बिझनेसही करत नाही. तुम्ही काय करता की तुम्ही आता सपोज जॉब करायचा असेल तर जॉब करण्यासाठी तुम्हाला एक स्पेसिफिक स्किल येणं महत्त्वाचं आहे. स्पेसिफिक स्किल म्हणजे काय? तर सपोज जर तुम्ही वेबसाईट डेव्हलपर असाल आणि वेबसाईट डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला वर्डप्रेसची वेबसाईट डेव्हलप करता येते किंवा विक्स म्हणा किंवा HTMLची वेबसाईट बनवता येते. सो ओके. सो तुम्ही त्या एखाद्या स्पेसिफिक कॅटेगरीमध्ये काम करता वेबसाईट डेव्हलपमेंटच्या आणि तुमच्या जॉबची प्रोफाईल पण तशीच असते. ज्यावेळेस तुम्हाला जॉबसाठी तुम्ही सर्च करत असता त्यावेळेस तुम्हाला असंच दिसायला मिळतं की वर्डप्रेस डेव्हलपर, HTML डेव्हलपर, React.js डेव्हलपर. ओके. सो स्पेसिफिक स्किल्स रिक्वायर्ड असतात तिथे. ओके. बट बिझनेसमध्ये काय करतो आपण? बिझनेसमध्ये आपण मल्टिपल स्किल्स रिक्वायर्ड लागते. जसं की एखादा को फाउंडर असेल किंवा फाउंडर असेल बिझनेसचा, सो त्याला कशाचं नॉलेज पाहिजे? टेक्नॉलॉजीचं नॉलेज पाहिजे. ओके. त्याला फायनान्सबद्दल पण माहिती पाहिजे की किती पैसे कसे मॅनेज करायचे वगैरे. ओके. त्याला थोडंफार लीगल गोष्टी पण माहिती पाहिजे. ओके. त्याला मार्केटिंगचं स्किल पण माहिती पाहिजे. सेल्स स्किलसुद्धा त्याला माहिती पाहिजे. ओके. प्रेझेंटेशन स्किल्स पण त्याच्याकडे पाहिजे. ओके. ETC अँड मेनी मोर. सो असं मल्टिपल स्किल्स जे आहेत ते बिझनेस करण्यासाठी लागतात. ओके. आणि भलं की ते स्किल्स त्याच्याकडे नसतील तरी पण ते मॅनेज कसे करायचे हे पण एक स्किल आहे ते तरी ॲटलिस्ट त्याच्याकडे हवं आहे. ओके. सो जॉबवाला बिझनेस करू शकत नाही आणि बिझनेसवाला कोणत्या एखाद्या गोष्टीमध्ये स्पेसिफिक स्किल घेऊन मास्टर बनू शकत नाही. सो दोघांचे आपापले वेगवेगळे वेज आहेत. ओके. फ्रीलान्सिंगवाला कसा आहे? फ्रीलान्सिंग जो करतो त्याच्याकडे
बिझनेसवाल्यासारखे स्किल्स नसतात, जॉबवाल्यासारखे स्किल्स असतात, बट तरी पण त्याला बिझनेस करायचा असतो. समजतंय? म्हणजे स्किल्स नसून पण तेवढे गट्स नसून पण त्याला ते बिझनेस करायचा असतो त्याला आणि त्याच्याकडे बिझनेस करण्यासाठी त्याला त्या मोठ्या लेवलपर्यंत जे रिसोर्सेस आहेत ते त्याच्याकडे त्या लेवलला अवेलेबल नसतात. ओके, तुम्ही असं पण म्हणू शकता. ओके, सो ज्या लेवलला तो असतो त्या लेवलला त्याच्याकडे प्रॉपर रिसोर्सेस अवेलेबल नसतात. ओके, बट त्याच्याकडे स्किल मात्र प्रॉपर एका जॉब करण्यासाठी जे स्किल लागतं ते स्किल प्रॉपर पद्धतीने त्याच्याकडे असतं. ओके, बट तो एन्थुझियास्टिक असतो की त्याला जॉब नाही फक्त करायचा, त्याला बिझनेस पण करायचा. सो हा एक मिडल वे आहे जो फ्रीलान्सर्स तो जे आहेत ते यूज करू शकतात. ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर फ्रीलान्सिंगमध्ये तुम्हाला जे तुमच्याकडे स्किल आहे ते स्किल तुम्ही जॉब करत करत एक्स्ट्राचा जो टाईम तुमच्याकडे मिळतो किंवा बिझनेस करत करत एक्स्ट्राचा टाईम तुमच्याकडे जो मिळतो त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे स्किल्स ओरिएंटेड प्रोजेक्ट्स घेऊ शकता. ओके, जसं की एखादा ग्राफिक डिझायनर असेल, सो त्याला चांगले लोगोज बनवायला जमतात. ओके, आणि एक लोगो सपोज तो ग्राफिक डिझायनिंगचा जॉब करतोय 9 to 5 कुठेतरी आणि त्याच्याकडे काही थोडाफार टाईम जो शिल्लक राहतोय त्या टाईममध्ये तो एक्स्ट्राचा एक्स्ट्राचं जे आहे काम ते काम तो मिळवू शकतो आणि ग्राफिक डिझायनिंगचं तो काम घेऊ शकतो. ओके, ज्याच्यामध्ये सपोज तो लोगो लोगो बनवतोय चांगला, तर लोगो बनवायचं तो एक्स्ट्राचं काम घेऊ शकतो आणि त्याच्यावरून तो अर्निंग करू शकतो. ओके, सो हे असतं फ्रीलान्सिंग. ओके, सो डिफरन्स तुम्हाला समजला जॉब, बिझनेस आणि फ्रीलान्सिंग काय आहे. ओके, ह्याच्यामध्येच अजून एक कन्सेप्ट आहे तो म्हणजे आउटसोर्सिंग. आउटसोर्सिंग म्हणजे काय तर आउटसोर्सिंग हे आता फ्रीलान्सिंग आणि बिझनेसच्या मधली एक लाईन आली, ज्याच्यामध्ये बिझनेस ओनर काय करतो जसं की मी तुम्हाला म्हटलं की त्याच्याकडे प्रॉपर स्किल नसले तरी पण कामं मॅनेज कशी करायची ह्याचं स्किल्स मात्र त्याच्याकडे असतं. सो त्या केसमध्ये तो काय करतो, एखादा प्रोजेक्ट आला आणि त्या प्रोजेक्टच्या काही गोष्टी आहेत की ज्या त्याच्याकडे टीम नाही आहे किंवा तो ती गोष्ट फुलफिल करू शकत नाही. सो त्या केसमध्ये तो काय करतो, तो जो प्रोजेक्टचा तो पार्ट आहे तो पार्ट तो आउटसोर्स करतो. आउटसोर्स म्हणजे तो बाहेर एखादा असा फ्रीलान्सर शोधतो जो त्याचा तो पर्टिक्युलर टास्क करून देईल. ठीक आहे, म्हणजे फ्रीलान्सर्सला शक्यतो करून किंवा 90% तुम्ही म्हणू शकता की आउटसोर्सिंगचे कामे जे आहेत ते मिळतात. ओके, ठीक आहे. सो इथपर्यंत जर तुम्हाला समजलं असेल तर एकदा सगळ्यांनी थम्सअप करा. कोणाला काही डाऊट असतील तर डाऊट विचारा. हां, सर. हां, हॅलो. हां, हां, विचारा कोणाला डाऊट आहे? कौस्तुभ आणि अजून एक कोणाला तरी आहे. हॅलो. हां, हां, कौस्तुभ. हा सर, हे आता मध्ये तुम्ही टाकलेलं आहे जे चॅटमध्ये टेक फायनान्शियल लीगल मार्केटिंग सेल्स प्रेझेंटेशन, हां, हे थोडं ब्रीफ मध्ये एकदा सांगून द्या ना की ते कशा म्हणजे कशाच्या बाबतीत टाकलंय, कारण की मध्ये मी लेफ्ट झालो होतो. अच्छा, अच्छा, अच्छा. सी सी 4 टाइपचे 3 टाइपचे कामं जे आहेत ते तुम्ही मिळवू शकता. एक तर तुम्ही रेग्युलर जॉब करू शकता, बिझनेस करू शकता किंवा फ्रीलान्सिंग करू शकता. बरोबर? सो व्हेन यू आर डूइंग बिझनेस, ओके. जेव्हा तुम्ही बिझनेस करणार आहे त्यावेळेस तुम्हाला बिझनेसमध्ये सगळ्या टाईपचं नॉलेज लागतं, जसं की टेक, फायनान्शियल, लीगल, मार्केटिंग, सेल्स, प्रेझेंटेशन. ओके, प्रत्येक टाईपचं तुम्हाला नॉलेज पाहिजे किंवा त्या पर्टिक्युलर फील्डबद्दल तुम्हाला आयडिया पाहिजे. ओके, सो त्याच्यानंतरच तुम्ही जे आहे ते त्याच्यानंतरच तुम्ही त्या गोष्टीमध्ये मास्टर बनू शकता किंवा तशा पद्धतीची कामं तुम्ही मिळवू शकता. ओके, बट जॉब करत असल्यानंतर तुम्हाला काय एखाद्या स्पेसिफिक गोष्टीचंच फक्त नॉलेज पाहिजे किंवा एखादं स्पेसिफिक स्किल्सच तुम्हाला रिक्वायर्ड राहतं. ओके, आणि फ्रीलान्सिंगमध्ये काय आहे तर असे एक्झिक्युटिव्ह किंवा असे लोक ज्यांच्याकडे स्किल तर जॉबचं आहे बट त्यांना बिझनेस करायचं, सो ते लोक फ्रीलान्सिंग करू शकतात. जॉब करत करत एक्स्ट्राचा जो टाईम त्यांना मिळतो त्याच्यामध्ये ते फ्रीलान्सिंग करू शकतात.
क्लिअर आहे कौस्तुभ? हो सर. Okay. अजून एक कोणाला डाऊट होता? कोण आहे? सर, हां. हे फ्रीलान्सिंग जॉब मध्ये राहून काम करतात म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतात का? करेक्ट. कॉन्ट्रॅक्ट राहतो. जो काय ओनर आहे प्रोजेक्टचा आणि जो प्रोजेक्ट डिलिव्हर करणार आहे, ह्या दोघांमध्ये एक कॉन्ट्रॅक्ट बनलेलं असतं. ज्याला तुम्ही MOU सुद्धा म्हणता. जसं की मेमोरँडम ऑफ द अंडरस्टँडिंग, मेमोरँडम ऑफ द अंडरस्टँडिंग समथिंग आहे. MOU सुद्धा म्हणतात. काही लोक त्याला कॉन्ट्रॅक्ट सुद्धा म्हणतात. सो असे त्यांच्यात काही ॲग्रीमेंट्स झालेले असतात. त्या ॲग्रीमेंट्सवरती ते प्रोजेक्ट डिलिव्हर करतो फ्रीलान्सर आणि ओनर जो असतो तो प्रोजेक्टचा पर्टिक्युलर ओनर राहतो. ओके. ओके. त्या दोघांमध्ये एक ॲग्रीमेंट झालेलं असतं असं तुम्ही म्हणू शकता. ओके. कोणी आतापर्यंत कोणतं फ्रीलान्सिंगचं वगैरे काम घेतलं आहे का? ओके. ओके, ठीक आहे. कोणत्या प्लॅटफॉर्मवरून घेतलं सांगू शकतो? तर प्लॅटफॉर्मवरून नव्हतं घेतलं. ओके. एक फ्रेंड होता, त्यांचं करायचं होतं थोडंसं मार्केटिंगचं काम. अच्छा. म्हणजे आपलं डिजिटल मध्येच थोडं फेसबुक मेटा ऍड्सचं ओके. त्यांच्या शॉपचं करायचं होतं तर केलं होतं. ग्रेट, ग्रेट. ठीक आहे. चालेल. सो आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे की प्लॅटफॉर्म्स वेअर यू कॅन गेट दी फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट. ओके. ओके. सो सगळ्यात आता प्लॅटफॉर्ममध्ये काय येतं की प्लॅटफॉर्म इन द केस आपण सगळे वेज आता इथे पाहणार आहोत की प्रत्येक टाईपचा वे की कोणकोणत्या मार्गाने तुम्ही फ्रीलान्सिंगचे प्रोजेक्ट जे आहेत ते मिळवू शकता. ओके. सो सगळ्यात पहिला जो बेस्ट वे आहे तो म्हणजे रेफरल. ओके. रेफरलमध्ये आपण काय करतो की आपण ऑलरेडी कुणाचं तरी काम केलेलं असतं. तो आपला चांगला रिव्ह्यू जो आहे तो पुढे देतो आणि तिथून आपण तो रेफरलचा जो प्रोजेक्ट आहे तो मिळवू शकतो. ओके. तिथून आपल्याला ते काम मिळू शकतं. ओके. कोण सांगेल अजून कोणते वेज आहेत? रेफरल नंतर सर, पेड ऍडव्हर्टायझिंग. ओके. पेड ॲडव्हर्टायझिंग करू शकता तुम्ही. अजून? सर, एखाद्याकडे आलेले प्रोजेक्ट्स असतील तर आपण ते हे केले तर, रेफरल. म्हणजे मेन क्लायंट त्यांचा आणि त्यांचं आपण घेतलं असं तर येस, रेफरल. त्याला काय म्हणतात? आउटसोर्सिंग ना, जो ओनर राहील प्रोजेक्टचा तो आउटसोर्स करतो. हम्म. हम्म. त्या आउटसोर्सिंगमध्ये रेफरलमध्ये जाऊ शकता किंवा तुम्ही त्याला कोलॅबरेशन सुद्धा म्हणू शकता. कोलॅबरेशनमध्ये सुद्धा प्रोजेक्ट्स होतात. कोलॅबरेशनमध्ये म्हणजे कसं की एक प्रोजेक्ट घेतला, एका बिझनेस ओनरनं घेतला किंवा इंडिव्हिज्युअलनं घेतला. तो प्रोजेक्ट घेतल्यानंतरचे बाकीचे जे आहेत ते त्याच्या बाकीचा जो फ्रीलान्सर्स आहे ते त्याच्यासोबत कोलॅबरेट करतात आणि प्रत्येकजण आपापला प्रोजेक्टचा जो पार्ट आहे तो त्या त्या मेन इंडिव्हिज्युअलला किंवा बिझनेस हेडला डिलिव्हर करतात आणि तो मग पुढे क्लायंटला प्रोजेक्ट सबमिट करतो. त्यावर तुम्ही कोलॅबरेशनमध्ये म्हणू शकता. ओके. पेड ॲडव्हर्टायझिंग, रेफरल. हॅलो. येस. सर, असे कोणत्या वेबसाईट्स पण आहे का की जे आपल्याला फ्रीलान्सिंगच्या कामात येतात? म्हणजे मी एका फ्रेंडकडून ऐकलं होतं की डिजिटल मार्केटिंगचे US क्लायंट्स राहतात, येस. त्यांच्याकडून आपल्याला काम भेटतं. freelancer.com. ओके. इथे आपण आता वेबसाईट पाहूयात कोणकोणत्या वेबसाईट्स आहेत त्या. फायवर. सर, येस. सर हे जे हा लेक्चर आहे ना, हे जे म्हणजे तुम्ही टाईप करताय ते चॅट विंडो पेक्षा एखादं वर्ड फाईल वगैरे दिली तर बरं राहील सर. आपलं वेबसाईटचं रेकॉर्डिंगच आहे. तुम्ही कधी पण रेकॉर्डिंग पाहू शकता. हे सगळं YouTubeवरती अच्छा, बरं. अपलोड करणार आहे. सो कॉन्टेंट जो आहे तो तुमच्यासोबतच राहील. ठीक आहे.
आणि जे मी चॅटमध्ये करतो त्याच्या नोट्स तुम्ही काढा तुमच्या साईडला. ओके. सो फायवर आहे, पीपल पर आवर आहे, guru.com आहे, टोकताल म्हणून एक आहे. ओके. बाकी इथे मल्टिपल आहे. सपोज जर तुम्ही फोटोग्राफी किंवा ग्राफिक्स रिलेटेड तुम्ही फ्रीलान्सिंग करताय तर तुमच्यासाठी ही बेस्ट साईट आहे, बिहॅन्स. ओके. आणि हा पण एक मेजर प्लॅटफॉर्म आहे लिंक्डइन, ज्याचा तुम्ही वापर करू शकता. ओके. सो अशा टाईपचे काही फ्रीलान्सिंगचे प्लॅटफॉर्म्स आहेत. ओके. अपवर्क हा मेन राहिला आपला. अपवर्क एक आहे. ओके. मेजरली आता मार्केटमध्ये चालणारे म्हणजे अपवर्क आहे, फ्रीलान्सर, फायवर, पीपल पर आवर हे मेजरली चालतात. सो तुम्हाला काय करायचं आहे, आपण आता एक एक साईट पण आपण ह्यांच्यातली जी आहे ती साईट सुद्धा पाहूयात. ओके. सो जसं की मी अपवर्कवरती आलो, प्रत्येक साईट जी आहे ते आपण ओपन करून पाहूयात. फ्रीलान्सर, ओके. नेक्स्ट कोण आहे, पीपल पर आवर, ओके. त्याच्यानंतर काय होतं, फायवर एक आहे, फायवर. ओके. सो तुम्ही हे प्लॅटफॉर्म्स बघू शकता. अपवर्क, फायवर, फ्रीलान्सर. ओके. सी आता आपण ह्यातले मेजर काही घेतलेले आहेत. ओके. सो सगळ्यात पहिली गोष्ट, आता प्लॅटफॉर्म आपलं डिस्कशन झालं. ओके. नेक्स्ट आपला क्वेश्चन येतोय तो म्हणजे इट इज इझी टू गेट फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट. तुमचं काय म्हणणं आहे, काय वाटतंय तुम्हाला, सांगा बरं, की फ्रीलान्सिंगचा प्रोजेक्ट मिळणं इझी आहे का टफ आहे? सर इझी म्हणजे इझी म्हणण्यापेक्षा सर स्टार्टिंगला तुमचं जोपर्यंत तुम्ही इस्टॅब्लिश होत नाही किंवा थोडंसं फार नाव होत नाही किंवा तुमच्या ओळखी वाढत नाही तोपर्यंत स्ट्रगल थोडंफार आहे. नंतर एकदा थोडंसं सेट झालं, थोडं स्किल तुम्हाला यायला लागलं, तुमच्याशी लोक कनेक्ट झाली, तुम्ही चांगलं वर्कआउट दिलं वगैरे, तर मग थोडं होऊ शकतं पुढे, म्हणजे तेव्हा इझी येते. करेक्ट. सो हा जो फ्रीलान्सिंगचा जो कन्सेप्ट आहे का नाही, तो तुम्ही असं म्हणू शकता की एखाद्या फ्रीलान्सरचं जे करिअर आहे ते करिअर कंपाऊंडिंगमध्ये ग्रोथ होतं किंवा जे कर्वमध्ये ग्रोथ होतं, तुम्ही त्याला असं म्हणू शकता. बरोबर. सुरुवातीला तुम्हाला खूप वेट करावं लागतं प्रोजेक्ट्स मिळण्यासाठी. सुरुवातीला तुम्हाला मार्केटमध्ये तुमचं नाव जे आहे ते इस्टॅब्लिश करावं लागतं. ओके. आणि एकदा का तुम्ही मार्केटमध्ये प्रॉपर इस्टॅब्लिश झाला, तुमचं नाव झालं, तुम्ही पॉप्युलर झाला, त्याच्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट्स जे आहेत ते इझिली मिळत जातात. ओके. आता नाव इस्टॅब्लिश होणं म्हणजे हाऊ टू बिकम पॉप्युलर. ओके. हे तर तुम्हाला समजलं की प्रोजेक्ट्स मिळणं कसं आहे. इनिशियली तुम्हाला स्ट्रगल आहे प्रोजेक्ट्स मिळण्यासाठी, बट एकदा का तुम्ही एका कामामध्ये मास्टर झाला आणि त्याच कामाची सर्व्हिस तुम्ही रेग्युलर बेसिसवरती क्लायंट्सला प्रोव्हाइड करताय, त्याच्यानंतर मात्र तुम्ही फ्रीलान्सिंगमधून खूप चांगल्या पद्धतीनं अर्निंग जे आहे ते करू शकता. ओके. आता हाऊ टू इस्टॅब्लिश युअर नेम, इन धिस इंडस्ट्री. कसं करणार, काय काय वेज आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तर
ऑन टाइम डिलिव्हरी. ओके. कोणताही प्रोजेक्ट असेल तर त्याची ऑन टाइम डिलिव्हरी दिली पाहिजे. तुम्ही जर म्हणालात की मी 3 दिवसात प्रोजेक्ट करून देईल तर तुम्हाला 3 दिवसात तो दिला पाहिजे. ओके. क्वालिटीवर जे काही तुम्ही काम देणार ते प्रॉपर द्या. थोडंच द्या पण प्रॉपर करून द्या. ओके. क्वालिटीवर. त्याच्यानंतर काय येतं, सपोज जर तुम्ही कोडिंग करत असाल किंवा डिझायनिंग करत असाल तर काय, किंवा डिजिटल मार्केटिंग करत असाल तर युजेस ऑफ स्टँडर्ड मेथड्स, म्हणजे जी काय तुमच्या मेथड्स आहेत त्या प्रॉपर स्टँडर्ड्स पाहिजेत किंवा मार्केटमध्ये त्याच लेटेस्टवाल्या पाहिजे. सपोज तुम्ही वर्डप्रेसची वेबसाईट बनवून देताय तर जे वर्डप्रेसचं तुमचं इन्स्टॉलेशन आहे ते लेटेस्टवालं पाहिजे. सो स्टँडर्ड मेथड्स ज्या आहेत त्या सगळ्या तुम्ही यूज करायच्या. सपोज जर तुम्ही ऑफ पेजची बॅकलिंकिंगची ॲक्टिव्हिटी घेतली कोणाची करायला, तर त्या केसमध्ये तुम्ही काय डिलिव्हर केलं पाहिजे, तर जे प्रॉपर साईट्स आहेत ज्याच्यामध्ये ब्लॅक हॅट एसईओ, ग्रे हॅट एसईओ अशा साईट्स नाही आहेत, त्याच तुम्ही व्हाईट हॅट एसईओवाल्या साईट तुम्ही क्लायंटला प्रोव्हाइड केल्या पाहिजे. ओके. सो यूज ऑफ स्टँडर्ड मेथड. सपोज जर तुम्ही कोडिंग करताय तर कोडिंगच्या ज्या लायब्ररीज वगैरे राहतात त्याच्या तुम्ही लेटेस्ट फाईल यूज केल्या असल्या पाहिजेत. ओके. सो ते अजून एक आहे रिझनेबल चार्जेस. काम आहे तुमचं $50 आणि तुम्ही चार्ज करताय $5,000. सो एखादा प्रोजेक्ट मिळेल बट त्याच्यानंतर तुमचं नाव जे आहे ते त्या प्लॅटफॉर्मवरती डाऊन होईल. ओके. अजून काय, जेवढ्याचं काम आहे म्हणजे $50चं काम आहे तर तुम्ही अराउंड $100, $70, $80 अशा टाईपमध्ये तुम्ही इथपर्यंत जाऊ शकता. बट काम थोडंच आहे पण चार्ज तुम्ही ह्यूज अमाऊंट ऑफमध्ये करताय तर ते योग्य नाही. रिजनेबल चार्जेस. ओके. आणि एवढे पण नाही की तुमचं काम आहे $100 बट तुम्ही चार्ज करताय $20, असं पण नाही चालणार. त्याने तुमचं प्रॉपर ग्रोथ नाही होणार. सो रिजनेबल चार्जेस पाहिजे. ओके. आता नेक्स्ट आहे ते म्हणजे आस्किंग फॉर रिव्ह्यूज अँड रेटिंग्स. जेव्हा काय तुम्ही रिव्ह्यूज आणि रेटिंग्स एकदा का काम तुम्ही दिलं क्लायंटला आणि क्लायंट सॅटिस्फाय आहे असं वाटलं तर तुम्हाला रिव्ह्यूज आणि रेटिंग्स मागितल्या पाहिजेत त्यांना. ओके. फक्त काम डिलिव्हर केलं पैसे भेटले म्हणजे झालं नाही. नेक्स्ट काम येण्यासाठी तुमचे रिव्ह्यूज अँड रेटिंग्स तुम्हाला युजफुल राहते. ओके. सो हे झालं तुमचं फ्रीलान्सिंगचे प्रोजेक्ट्स तुम्ही घेतले. ओके. अँड कंटिन्युअसली talk about your successful projects on social media platform. म्हणजे जे काय तुम्ही चांगले प्रोजेक्ट्स केलेले आहेत, बेस्टवाले प्रोजेक्ट्स केलेले आहेत ते प्रोजेक्ट्स तुम्ही सोशल मीडियावरती कंटिन्युअसली तुम्ही त्या प्रोजेक्ट्सबद्दल सांगितलं पाहिजे. त्याच्या केस स्टडीज तुम्ही सांगितल्या पाहिजेत. सो तिथून सुद्धा तुम्हाला एक्स्ट्राचे फ्रीलान्सिंगचे प्रोजेक्ट्स मिळण्याचे चान्सेस राहतात. ओके. ओके. इथपर्यंत जर सगळ्यांना क्लिअर असेल तर एकदा थम्सअप करा. ओके. कोणाला काही डाऊट असेल तर डाऊट विचारा. आपण एक एक प्लॅटफॉर्म पाहूयात. ओके. कोणाला डाऊट नाही आहे सो आपण पुढे जाऊयात. आता आपल्याकडे आहेत ना काही प्लॅटफॉर्म्स आहेत जसं की फ्रीलान्सर आहे, अपवर्क आहे, फायवर आहे. ओके. आणि पीपल पर आवर असं आहे. ओके. सो आपण काय करणार आता एकाचा आपण हे करूयात, अकाउंट ओपनिंगसाठी ट्राय करूयात. ओके. सो आधी तुम्ही जो प्लॅटफॉर्म आहे तो प्लॅटफॉर्म तुम्ही समजून घ्या. जसं की फ्रीलान्सर काय काय तुम्हाला देतं.
हायर द बेस्ट फ्रीलान्सर्स फॉर एनी जॉब ऑनलाईन. ओके, 90% पर्यंत तुम्ही सेव्ह करू शकता. ओके, पे ओनली वेन यू आर 100% हॅपी. म्हणजे हे जे आहे ते ह्याच्यासाठी आहे. जे ओनर्स आहेत, प्रोजेक्ट ओनर्स, त्यांच्यासाठी आहे. ओके, फाइंड अ वर्कमध्ये तुम्हाला लॉग इन भेटेल. साइन अप करू आपण. आता आपल्याकडे गुगलचं अकाउंट आहे NMD प्रायव्हेट लिमिटेडचं. सो त्याच्याच अंडर मी कंटिन्यू विथ गुगल करतो. ओके, NMD प्रायव्हेट लिमिटेड. कंटिन्यू. सी, वेलकम NMD. Your email address already associated with the freelancer account. Enter your password below to link accounts. Okay, see. सो ऑलरेडी अकाउंट जे आहे ते क्रिएट केलेलं आहे याच्यावरती. आता आपण काय करायचं, फॉरगॉट पासवर्ड करायचं. म्हणजे ह्याच्यावरती एक रिसेट पासवर्डसाठी जे आहे ते येईल, OTP वगैरे वॉट एव्हर काय असेल ते. रिसेट पासवर्ड. जनरली कोणतंही अकाउंट करताना आपण काय करायचं, पासवर्ड जो आहे तो शक्यतो स्ट्रॉंग ठेवायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. सो न्यू पासवर्ड आपला हा आहे. ओके, फ्रीलान्सर. ओके, आला तुम्ही फ्रीलान्सरच्या डॅशबोर्डमध्ये. सी, इथं आपण NMD PVT लिमिटेड नावानं एक फ्रीलान्सिंगचं हे केलेलं आहे. ओके, आणि इथं आपण इन्फॉर्मेशन वगैरे जी आहे ती फिलअप केलेली आहे. आता ह्याच्या अंडर आपण काही प्रोजेक्ट्स वगैरे घेतलेले नाही आहेत. ओके, सो तुमची अशा पद्धतीनं तुमची जी आहे ती प्रोफाईल राहील. ओके, आणि प्रोफाईल राहिल्यानंतर तुम्ही इथं लोगो टाकू शकता. ओके, लोगो किंवा तुमचं प्रोफाईल पिक तुम्ही टाकू शकता. ओके, त्याच्यानंतर तुम्ही असे NMDची माहिती वगैरे टाकू शकता. नवनाथ दरेकर. ओके, सो फील्ड ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ कंट्रोल फ्रॉम DY पाटील कॉलेज. ओके, सो इथे जे आहे ना ते ह्याचे आहे, आय थिंक हे इन्स्ट्रुमेंटल वगैरे त्याची इन्फॉर्मेशन आहे. सो आपल्याला काय हवं आहे, आपल्याला इथं आपल्या सर्व्हिसेस टाकायच्या. ज्या सर्व्हिसेस आपण लोकांना देतो त्या, जसं की डिजिटल मार्केटिंग. जस्ट सेकंड, NMD इन्फोटेकवरती आपल्याला दिलं पाहिजे. आपल्या सर्व्हिसेस काय आहेत, ॲप डेव्हलपमेंट, गेम डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, डेटा ॲनालिटिक्स, ह्या सर्व्हिसेस आपण द्यायच्यात. आता फ्रीलान्सिंग करताना तुम्ही बिझनेससारख्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या नाही देऊ शकत. सपोज तुम्ही ॲप डेव्हलपमेंट आहे तर ॲप डेव्हलपमेंटसाठीच एक अकाउंट करून त्या अकाउंटवरून फक्त ॲप डेव्हलपमेंटच्या सर्व्हिससाठी तुम्ही ट्राय करायचं. असं नाही की तिथं टाकायचं ॲप डेव्हलपमेंट पण करतो, गेम डेव्हलपमेंट पण करतो. म्हणजे तो एक बिझनेस केल्यासारखंच आहे. ते फ्रीलान्सर म्हणजे तशा पद्धतीचे जे अकाउंट्स क्रिएट करतात ना त्यांना जास्त प्रोजेक्ट्स मिळण्याचे चान्सेस कमी राहतात. ओके, आणि जे एखाद्या स्किल्समध्ये स्पेसिफिकली तेवढ्याच स्किलवरती त्यांनी प्रॉपर त्यांची प्रोफाईल डेव्हलप केलेली असेल तर त्यांना प्रोजेक्ट जास्त मिळण्याचे चान्सेस राहतात. ओके, सो यातली तुम्ही कोणतीही एकच फील्ड घ्या. ओके, क्लाउड कम्प्युटिंग घ्या, बिझनेस डेव्हलपमेंट घ्या, अशी एकच फील्ड घ्या जी तुम्ही प्रोव्हाइड करता. आता आपल्या केसमध्ये आपण काय प्रोव्हाइड करतो, तर आपण डिजिटल मार्केटिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय, बरोबर. सो डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस रिलेटेड तुम्हाला प्रोफाईल जी आहे ती बनवायची आहे. ओके,
मॅनेज पोर्टफोलिओ, एडिट प्रोफाईल. ओके, आता एडिट प्रोफाईलवरती आल्यानंतर काय करायचं आपल्याला? ओके, एडिट प्रोफाईलवरती आल्यानंतर हावरली रेट आपल्याला पहिल्यांदा सिलेक्ट करायचे आहेत. आता तुमचं एका तासाला तुम्ही किती तुमचे चार्जेस वगैरे ते तुम्ही इथं डिसाईड करा. आता $1 म्हणजे किती रुपये आहेत? 80 रुपीज, बरोबर. सो तुम्ही त्यानुसार इथे तुमचे चार्जेस ठरवू शकता. सपोज जर एखादा UI डिझायनर असेल तो 1000-2000 पर्यंत तासाला चार्ज करतो. त्यानुसार तुम्ही पण ठरवा की एक डिजिटल मार्केटिंगचा टास्क करण्यासाठी तुम्ही तासाला किती रुपये चार्ज करणार. सपोज आपण इनिशियल लेवलला $15 असं सिलेक्ट करू. ओके, $15 म्हणजे अराउंड होत आहे किती? अराउंड 1200 रुपये तासाला होत आहे. ठीक आहे. सो प्रोफेशनल हेडलाईन, डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट. ओके, डिजिटल मार्केटिंग सोल्युशन्स आपण लिहू. डिजिटल मार्केटिंग सोल्युशन्स. ओके, बाय इंडस्ट्री एक्सपर्ट. ओके, ज्याच्यामध्ये लोगो डिझाईन हे ग्राफिक्समध्ये जातं. आर्टिकल रायटिंग, एडिटिंग नको, SEO ऑडिटिंग, डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंगमध्ये हे स्किल नको टाकू तुम्ही. ओके ओके, ठीक आहे. डिजिटल मार्केटिंग आपल्याला टाकलं पाहिजे बिकॉज आपली प्रोफाईल सर्च झाली पाहिजे ना. डिजिटल मार्केटिंग टाका. ओके, SEO मोज, 3D लोगोचं टाकू नका तुम्ही. तुम्ही जॉईन केले का आता? ओके, SEO मोज, यूट्यूब व्हिडिओ एडिटिंग ठीक आहे. व्हाईट हॅट SEO ठीक आहे. ओके, ह्याच्यामध्ये तुम्ही पेड ॲड्स देऊ शकता. PPC ज्याला म्हणतो आपण, ते ऑप्शन आहे का बघा. PPC मार्केटिंग आहे. ओके, टूल टाकू शकता. ओके, कॉन्टेंट क्रिएशन किंवा कॉन्टेंट मार्केटिंग ज्याला म्हणतो आपण ते देऊ शकता. ह्याच्यामध्ये CMS तुम्ही देऊ शकता, जसं की कॉन्टेंट मॅनेजमेंट सिस्टीम. ह्याच्यामध्ये सगळे येतात. वर्डप्रेस, विक्स, ड्रुपल, जुमला वगैरे सगळे. ओके, अजून तुम्ही ह्याच्यामध्ये काय करू शकता, काय देऊ शकता, जसं की सर येस. सर हे आपलं प्रोफाईल कोण बघतं नक्की? आपलं प्रोफाईल जे प्रोजेक्ट ओनर्स आहेत ते पण, म्हणजे ज्यांच्याकडे म्हणजे इथले का बाहेरचे? आता freelancing.com जे आहे ना ते ऑल ओव्हर द वर्ल्ड आहे. मग कुठूनही कोणत्याही कंट्रीमधून तुमची प्रोफाईल पाहिली जाणार. ओके, सो सपोज जर कुणाला आर्टिकल राईट करून घ्यायचं आहे तर तुमच्या आर्टिकल रायटिंगचं स्किल जे आहे ते तुमच्या ह्याच्यामध्ये ॲड असल्यामुळे कोणी सर्च केलं freelancing.com वरती तर तिथे तुमची प्रोफाईल जी आहे ती दिसणार त्यांना. ओके, सर म्हणजे हे जे आपण डॉलर मध्ये तर स्टँडर्ड आहे का सगळ्यांसाठी? नाही, ते तुमचा रेट आहे ना, एका तासाचा रेट आहे तुमचा. नाही नाही, तसं नाही, डॉलर मध्येच द्यायचं असतं कसं? हा, आता हे जे आहे ना, हे फ्रीलान्सर जे आहे ना ते US बेस्ड कंपनी आहे. सो ते डॉलरमध्येच तुम्हाला हे करणार, ते पे सुद्धा तुम्हाला डॉलरमध्येच करणार. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर तुमचं जे पेपलचं अकाउंट जे असतं इंटरनॅशनल पेमेंट्स वगैरे घेण्यासाठी पेपल्स, तर त्याचा तुम्ही यूज करायचा. त्याला कन्वर्ट करून इंडियन रुपीजमध्ये घ्यायचं. भला की प्रोजेक्ट इंडियाचा जरी असेल ना तरी पण मे बी इथे डॉलरमध्येच पेमेंट होणार, कारण त्यांचे पण त्याच्यामध्ये चार्जेस वगैरे राहतात ना. सर हे डिसाइड करा की ते कसं करायचं, 10 का 15 का 20 कसं? इट डिपेंड्स ऑन युअर एक्सपिरियन्स. आता सपोज जर तुमच्याकडे 8-9 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही त्यानुसार इंडस्ट्रीमध्ये काय रेट चाललेत आत्ता. एखादा फ्रेशर असेल ग्राफिक डिझायनर, तो फ्रेशर ग्राफिक डिझायनर 10,000वरती सुद्धा काम करतो का, तर त्याला शिकायचं असतं, त्याला वेगवेगळे टास्क करायचे असतात. सो तो 10,000वरती सुद्धा काम करतो.
बट तोच जर ग्राफिक्स एडिटर जेव्हा सिनियर ग्राफिक्स एडिटर बनतो त्यावेळेस तो चार्ज करतो 80,000 90,000 रुपीज पर मंथ. ओके, सो त्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करा की आवरली चार्जेस किती पडतात. 9 टाइम्स तो एखाद्या फ्रेशर ग्राफिक डिझायनरपेक्षा चार्ज करतो, कारण त्याला वेगवेगळे टूल्स पण येत असतात, ॲडव्हान्स टूल्स येत असतात, म्हणून तो चार्ज करतो. सो डिपेंड्स ऑन एक्सपिरियन्स. आता डिजिटल मार्केटिंगमध्ये आपण आहे तर आपण किती सपोज $15 पर आवर ठेवला आहे. सपोज आपण एक मिडल एक्सपिरियन्सची अशी प्रोफाईल हे धरली इथे. ओके, सपोज इथे जर एक्सपिरियन्स्ड असेल, प्रॉपर एक्सपिरियन्स, त्याला 10-15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मार्केटमध्ये, सो तो $60 पर आवर सुद्धा ठेवू शकतो. मी असे लोक पाहिले जे $200 पर आवर सुद्धा चार्ज करतात. ते फक्त कन्सल्टेशन करतात की असं असं आहे, हे तुम्हाला चेंजेस करावे लागतील, ह्या गोष्टी आहेत, ते तेवढे चार्ज करतात पर आवर. पण प्रॉपर 1 आवरमध्ये ते जे ओनर आहेत त्यांना किंवा त्यांच्या टीमला प्रॉपर गायडन्स देतात. सो डिजिटल मार्केटिंग कन्सल्टन्सीचे मी हायेस्ट पाहिलेले चार्जेस $200 आहेत. आणि बेसिक तुम्ही $10 पासून स्टार्ट करू शकता. सो जर तुम्ही ॲज अ फ्रेशर असाल किंवा थोडाफार एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही $10 पासून सुद्धा स्टार्ट करू शकता. सो किती रेट ठेवायचा हा डिपेंड्स ऑन एक्सपिरियन्स. क्लिअर आहे डाऊट? हॅलो. हां, डाऊट क्लिअर आहे का? हॅलो. हां हा सर, पण काम भेटत काय यावरती? एकच मिनिट थांबा. हॅलो. लेक्चरमध्ये नंतर करतो. थोड्या वेळानं. हां. हॅलो. हॅलो. हां करतो. काय विचारत होता? सर, पण असं प्रोफाईल बनवली आणि आपला एक्सपिरियन्स वगैरे सगळं तिथे केलं. हां बोल ना. कौस्तुभ, आवाज गेला तुझा. हॅलो कौस्तुभ. हां आवाज ब्रेक होते, बोल ना. सर, पण प्रोफाईल क्रिएट केली आपण, सगळं केलं, तर लिंक्डइन वरती पण आपली प्रोफाईल आहे. हां. पण मग ते तेवढा रिस्पॉन्स भेटतो का त्याच्यावर? रिस्पॉन्स भेटतो ना. आता कसं आहे माहिती आहे का, लिंक्डइनची प्रोफाईल आणि ह्या फ्रीलान्सिंग जॉब मिळवण्याची प्रोफाईल ह्या दोघांची प्रोफाईल जी आहे ना ती वेगवेगळी आहे. लिंक्डइनवरती तू कुठेही चार्जेस वगैरे मेन्शन केलेले नसतात. तू फक्त प्रोजेक्ट्स आणि तुझी प्रोफाईल, ओके, तू हा इंडस्ट्रीतला एक्सपिरियन्स माणूस आहे असं मेन्शन केलेलं असतं. ह्या freelancing.com किंवा फायवर वगैरे जे साईट्स आहेत ना, ह्यांच्यावरती तुम्ही चार्जेस पण मेन्शन केलेले असतात. मग जेव्हा तू सपोज तुला एक्सपिरियन्स आहे, सपोज तुला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे वेबसाईट डेव्हलपमेंटमध्ये आणि मार्केटमध्ये रेट चालू आहे $50 पर आवर, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बट फायवर ह्या प्लॅटफॉर्मवरती तू नवीन आहे, भलं की तुला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे पण फायवरवरती तू नवीन आहेस, तर त्या केसमध्ये तू काय करू शकतो, थोडंसं कॉस्ट रिडक्शन करू शकतो. ज्याच्यामध्ये काय, तर जिथं मार्केटमध्ये $50चा रेट चालू आहे 5 वर्षाच्या एक्सपिरियन्सला, तिथं तू $30 किंवा $20 मध्ये पर आवर देऊ शकतोस इनिशियल लेवलला. जसं आपण सुरुवातीला बोललो लेक्चरच्या की सुरुवातीला स्ट्रगल आहे. सो 5 वर्षाचा एक्सपिरियन्स $20 मध्ये काम देतोय. सो तुझी प्रोफाईल खूप इझिली ग्रो होईल, तुला टास्क खूप फास्ट मिळतील आणि तुझी टास्क डिलिव्हर सुद्धा तू टास्क त्याच पद्धतीनं करणार 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असल्यानुसार. सो त्याच्यामध्ये काय होणार की तुला तुझी जी पब्लिसिटी आहे किंवा प्रोफाईल जी आहे ती फ्रीला त्या प्लॅटफॉर्मवरती त्या कीवर्डला वरती दाखवायला सुरुवात करणार. ओके, सो इनिशियल लेवलला स्ट्रगल आहे, तुला थोडंसं म्हणजे कॉस्ट कटिंग करावी लागणार तुझ्या चार्जेसमध्ये. बट त्याच्यानंतर मात्र तू एकदा का कामं तुला मिळायला लागल्यानंतर तू तुला पाहिजे तेवढी चार्ज करू शकतो ह्या प्लॅटफॉर्मवरती. ठीक आहे. हॅलो. हां. सर, आणि आता म्हणजे आपल्याला समजा डिजिटल मार्केटिंगचं XYZ काम मिळालं, हां. तर त्याचं पर हवरच काय डिसाईड होतं?
पर आवर म्हणजे कसं आता बघ, सपोज जर तू डिजिटल मार्केटिंग ह्या ह्या प्रोफाईलमधलं तुला काम मिळालं. काम काय आहे? सपोज तुला ऑन पेज करून काम देणं आहे. ओके, ऑन पेज. आणि ऑन पेज किती करायचं? सपोज क्लायंटची वेबसाईट 15 पेजेसची आहे. ओके, 15 पेजेसची वेबसाईट आहे आणि तुला क्लायंट म्हणाला की मला ह्या 15 पेजेसचं काम करायचं आहे. तू प्रोजेक्ट घे आणि तू त्यांना सांग की मी ह्या टायमिंगला प्रोजेक्ट ऑन करतोय काम करायला, आजपासून किंवा उद्यापासून मी काम सुरुवात करतोय. आणि जेवढा तुला टाइम लागेल त्यानुसार तू त्याचे चार्जेस कर, की सपोज जर तुला 3 तास लागले, 4 तास लागले, 2 दिवस लागले, पण 2 दिवसात तू फक्त 5च तास काम केलं त्याच्यावरती, सो 5 तासाचे तू चार्जेस त्यांना लावायचे असं. आणि काही काही क्लायंट जे आहेत, जसं की जे मेकॅनिकल फील्डमध्ये आहेत, कटिया सॉफ्टवेअर वगैरे, जे काही सॉफ्टवेअरवरती काम करणारे लोक आहेत ना, त्यांना टायमर सुद्धा मिळतो लावायला, की तुम्ही टायमर लावा, काम करा, काम झालं टायमर पॉज करा, आणि जेवढं तुमचं काय आहे ते कॅल्क्युलेट होऊन तुमचे चार्जेस तसे हे होतात, तुम्हाला मिळतात. सर येस. सर हे पर आवर असतं का असाइनमेंट बेस पण असतं? सी, एकदा का क्लायंटचा प्रोजेक्ट आला तुमच्याकडे, तर पहिला टास्क सपोज जर तुम्ही असा घेतला, आवरली बेसिसवरती घेतला आणि तुमचं काम आवडलं असेल, सो क्लायंट तुम्हाला अप्रोच करू शकतो की आपण आवरली बेसिसवर न जाता मी तुम्हाला होल अँड सोल प्रोजेक्ट देतो, तुम्ही त्याचे चार्जेस सांगा. सो अशा पद्धतीनं तुम्हाला नंतर तुम्ही पिच करू शकता. आता इनिशियल लेवलला आवरली बेसिसवरती का घेतात हे प्लॅटफॉर्म? कारण त्यांचा त्याच्यात कट राहतो, 20% किंवा 10% असा त्यांचा कट राहतो. तो कट डिडक्ट होऊन तुम्हाला बाकीचे पैसे मिळतात, का तर तुम्ही त्यांचं प्लॅटफॉर्म वापरताय म्हणून. सर हां. येस. आता हे freelancing.com आपण तुम्ही दाखवताय त्याचं म्हणजे लॉग इन आणि प्रोफाईल वगैरे, तसं सेम जे बाकीच्या वेबसाईट आहे त्यांचं लॉग इन वगैरे करायचं का? मग म्हणजे असंच आहे का ते पण सगळं? हो, सगळ्यांचं लॉग इन वगैरे आहे ते असंच करायचं. आता आपण काय करूया, आपण फ्रीलान्सिंगचं आत्ता बघूयात, प्रोफाईल एडिटिंग वगैरे, आणि अजून आपल्याला एक लेक्चर लागेल ज्याच्यामध्ये आपण बाकीचे पण बघूयात. म्हणजे 2 लेक्चरमध्ये आपलं कसा प्रोजेक्ट वगैरे घ्यायचा, ह्याच्यात अजून काही गोष्टी आहेत त्या पण आपल्याला बघायच्या आहेत. ह्याच्यामध्ये एक्झामसुद्धा द्यावी लागते आपल्याला काही काही ठराविक टास्कसाठी. एकच मिनटं. हां, ते बॅग किती पाहिजे? ठीक आहे. ओके. सो कुठे होता आपण, की त्यांचे ह्याच्यामध्ये अजून एक्झामचे सुद्धा काही आहेत, की काही काही टास्क आहे. सपोज जर तुम्ही म्हणताय की आम्ही SEO एक्सपर्ट आहे, आम्हाला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, सो काही प्लॅटफॉर्म एक्झामसुद्धा घेतात. ती एक्झाम तुम्हाला क्रॅक करावी लागते आणि त्याच्यानंतरच त्या टास्कसाठी, पर्टिक्युलर टास्कसाठी तुमची प्रोफाईल जी आहे ती ॲक्टिवेट होते, आणि प्रोजेक्ट जे टाकत असतात त्या प्लॅटफॉर्मवरती त्यांना त्या टास्कचेच प्रोजेक्ट फक्त मिळतात, असं असतं. सो एक्झामचा पण पार्ट आहे. ओके, त्याच्यामध्ये पण लेवल्स राहतात, की मग ते तुम्ही जरी 10 वर्ष म्हणाला की मला 10 वर्षाचा SEOचा एक्सपिरियन्स आहे, तरी पण एक्झाम क्लिअर केल्यानंतर ते ॲनालाइज करतात की तुम्हाला कोणत्या लेवलचा टास्क दिला पाहिजे. सो तो पार्ट सुद्धा ह्याच्यामध्ये आहे. ओके. सो मग इथे तुम्ही अशा पद्धतीनं जे आहे ते हे करू शकता. आणि आता मी काय करतो की मला समरी लिहायची आहे. ओके, मग मी ते येतो आणि म्हणतो की राईट डाऊन दी फ्रीलान्सर समरी ऑफ Nana Tareka based on these skills. ओके. सो मग हा ते थोडीशी इथं समरी येईल, ती समरी तुम्ही तिथे कॉपी पेस्ट करू शकता. ओके, सेव्ह चेंजेस. सो हे झाले तुमचे. आता ह्याच्या खाली तुम्ही काय करू शकता,
तर तुमचा जो पोर्टफोलिओ आहे ते पोर्टफोलिओ तुम्ही इथे ॲड करू शकता. जसं की ॲड अ पोर्टफोलिओ आयटम, ह्याच्यामध्ये तुम्ही एखादी फाईल वगैरे अपलोड करू शकता. आता मी तर डमी काहीतरी करतो अपलोड, जे माझ्याकडे अवेलेबल आहे ते एखादं. सपोज आता माझ्याकडे हा ग्राफिक डिझायनिंगचा प्रोजेक्ट आहे सपोज. सो मी हा अपलोड करतोय फोटो. काय आहे म्हणतं ते, ओके, ह्या प्रोजेक्टची डिटेल्स द्यायची आहे का, ठीक आहे. सो एक फोटो मी जस्ट अपलोड, ओके. इमेज डायमेन्शन, इमेज डायमेन्शनमुळे तो इश्यू येतोय की एवढी तरी तुमची इमेज साईज पाहिजे आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आपण काय करूयात, ह्या डायमेन्शनची एखादी इमेज डाउनलोड करूयात. ओके, आय थिंक हे ॲपलचे आहे. ओपन इमेज इन न्यू टॅब. इथे तुमचा प्रोजेक्टची इमेज येणार बरं का. मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी करतोय असं. ओके, सो इथे तुमची इमेज येणार. ओके, इमेज घेतली त्याने. लिंक प्रोजेक्ट फ्रीलान्सर, सपोज लिंक तुम्हाला टाकायची असेल, सपोज तुम्ही ह्याचीच लिंक टाका आपल्या साईटची. नो प्रोजेक्ट फाउंड. ओके, फ्रीलान्सरवरती हा प्रोजेक्ट मिळत नाही आहे असं आहे ते. ठीक आहे, चालेल. वर्क डिटेल, वेबसाईट डेव्हलपमेंट सपोज प्रोजेक्ट होता आमचा. ओके, टू क्रिएट the WordPress website development, which includes the 50+ pages. Also they want to add WordPress plugin for the security purpose. ओके, झाले. आपण डिटेल पण डिस्क्राईब विथ टॅग्स वर्डप्रेस तर लिहितो. ओके, टॅग पण टाकला. स्किल्स काय होते आपल्याकडं, कोडिंग, वर्डप्रेस. ओके, आपण इथे यूज काय केलं, एक्स्ट्राचं HTML एक यूज केलं आणि वर्डप्रेस यूज केलं. सपोज प्रोजेक्ट डिटेल टेक्नॉलॉजीमधला, हा वेबसाईटची होती टेक्नॉलॉजीमधला. सो नेक्स्ट म्हणायचं. सो अशा पद्धतीनं तुमची जी ही आहे पहिला प्रोजेक्ट, तो प्रोजेक्ट तुमचा इथं पब्लिश झाला. ओके, परत तुमच्या इथं प्रोफाईलला या तर तुमचा तो प्रोजेक्ट दिसेल. रिव्ह्यूज वगैरे पण तुम्ही इथं पाहू शकता. कोणी खराब दिली, कोणी चांगली दिली, ते तुम्ही इथं पाहू शकता. एक्सपिरियन्स टाकू शकता, रेफरन्स आहे, एज्युकेशन आहे, क्वालिफिकेशन आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही वन बाय वन इथं फिलअप करायची आहे. मग तुमची ती प्रोफाईल जी आहे ती प्रॉपर बनणार. ओके, ठीक. सो आता आपण काय करूया, इथपर्यंत तुम्हाला जर सगळ्यांना समजलं असेल तर एकदा सगळ्यांनी थम्सअप करा. सगळ्यांनी थम्सअप करा एकदा जर इथपर्यंत समजलं असेल तर. इथं आपण थांबूयात. कोणाचे डाऊट असेल तर डाऊट घेऊयात आणि जो राहिलेला पार्ट आहे तो आपण नेक्स्ट याला बघूयात. कशा पद्धतीनं मेल राईट केला पाहिजे, कशा पद्धतीनं कोटेशन बनवलं पाहिजे, हे पण थोडं जर एक्सटेंड झालं तर आपण एक्सटेंड पण करूयात लेक्चर चालू. ठीक आहे. सर येस, सर ह्या ज्या साईट आहेत त्या सगळ्या फील्डसाठी वापरू शकतो ना, असं काही स्पेसिफिक नाही ना? हो, सगळ्या फील्डसाठी तुम्ही साईट जे आहेत ते वापरू शकता. कोणत्याही पद्धतीचा ऑनलाईन होणारा टास्क, सपोज जर तुम्हाला कोणाला काही
एखादा ऑफलाईन टास्क असेल तर तो मे बी होणार नाही, पण ऑनलाईन होणारे सगळे टास्क तुम्ही ते करू शकता. म्हणजे ऑर्डर्स वगैरे काय काय मॅन्युफॅक्चरिंगच्या ऑर्डर्स असतात ना, त्या इथे नाही होणार. त्यासाठी तुम्हाला ते इंडिया मार्ट वगैरे तसल्या वेबसाईटवरती जावं लागेल. टेक फील्डमधल्या ऑनलाईन होणारे सगळे टास्क इथे होतील. ओके. सो आय होप तुमच्या सर्वांना लेक्चर समजलेलं आहे. ओके. जर कोणाला डाऊट असेल तर डाऊट विचारा किंवा तुम्ही एक्झिट करू शकता.